नमस्कार. A1 सुगर्स रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. थंडीचे दिवस आहेत आणि आवळ्याचा सीझनही सुरू आहे. त्यामुळं आज आपण करतोय आवळा आणि कोथिंबीर यांचं सार. याला आमला कोरिअँडर सूप म्हटलं तरी चालेल. इथं मी 6 ते 7 आवळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कुकरमध्ये उकडायला लावत आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 3 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेले आहे. हे छान उकडून झालेले आहेत. त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर आवळे बाजूला काढले आणि ते एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले. त्याची आता आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण सार करत आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये ही सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि मिक्सरचं भांडंही धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 1.5 लिटर पाणी घालणार आहे. हे आता 1 लिटर पाणी घालत आहे. तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. मी हे खूप पातळ असं सार करत आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, गूळ घालत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास साखर घातली तरी चालेल. हिरवी मिरची घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, परंतु साराला जरासा तिखटपणा पण असला तर छान वाटेल. बघा, आवडलं तर घाला, नाहीतर काहीच हरकत नाही. हे सार छान 15 ते 20 मिनटं उकळा. ह्या साराला जिरेपूड आणि आल्याचा स्वाद इतका छान लागतो की हे सूप पिल्यानंतर किंवा हे सार पिल्यानंतर खूपच फ्रेश वाटतं. तुम्ही हे सार एकदा करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा. इथं एक लोखंडी कडलं घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा तूप घालून थोडे जिरे आणि लाल मिरची, थोडासा कढीपत्ता असं घालून परतून घेतलेलं आहे. ही गरम फोडणी गरम साराला द्यायची. ही फोडणी दिल्यानंतर जो आवाज येतो ह्याला चुरका फोडणी असं म्हणतात. हे कडलं फोडणी दिल्यानंतर असं त्या सारात बुडवायचं, म्हणजे छान लोहयुक्त सार आपल्याला प्यायला मिळेल. त्यावरती अशी भरपूर कोथिंबीर घाला. खूप पौष्टिक सार आहे हे. मस्तपैकी आंबट, गोड, तिखट अशा चवीचे हे सार मनुष्याला अगदी ताजेतवाने करून सोडतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.